मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले, राज्यात राजकारणाचं अवमूल्यन झालं आहे. राज्यातील एकही माणूस हे अमान्य करणार नाही. केंद्रामध्ये 2014ला आणि राज्यामध्ये सुद्धा सत्ता आल्यानंतर राजकारणाच्या अवमूल्यनाला वेगाने सुरुवात झाली. राजकारणाचं अवमूल्यन होण्यासाठी तुम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहात. राजकारण उन्नत करायचं असेल तर आपल्यासोबत थोर विचारांची, थोर कर्तृत्वाची माणसं सोबत घ्यावी लागतात. तुम्ही थोर नव्हे, चोरांना सोबत घेतलंय. कालपर्यंत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला त्या लोकांना सत्तेत सहभागी करून घेतलं, पक्ष फोडले. ज्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला ते बलात्कारी सोबत आले. आणि अशा लोकांना सोबत घेऊन राजकारण उन्नत होईल याची तुम्ही अपेक्षा करता. राजकारण उन्नत होण्यासाठी तुमच्याकडनं कोणता प्रयत्न झाला? तुम्ही सत्तेमध्ये आल्या आल्या आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्यांचे पत्ते कापण्यासाठी राजकारण केलं. ते राजकारणाचं अवमूल्यन नव्हतं का? ज्यांच्यावर बलात्काराचा आरोप झाला त्या लोकांना वाचवण्याचा तुम्ही प्रयत्न करतात. पीडितांना कधी तुम्ही सहकार्य केलं दिसतं का? ज्यांना संतोष देशमुख हा तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता होता, याला ज्यांनी चेचून मारलं त्यांना पण तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे गुन्हेगाराला वाचवायचा तुम्ही प्रयत्न करतात आणि पीडितांना मात्र त्यांची ससे होलपट करतात. तीच गोष्ट बदलापूरमध्ये असू दे, तीच गोष्ट जोगेश्वरीमध्ये असू दे, ज्या ठिकाणी बलात्कार झाले आणि बलात्कार करणारे जेव्हा तुमच्या पक्षाशी किंवा सरकारशी संबंधित असतात त्यांना वाचवायचा प्रयत्न होतो. तेव्हा राजकारणाचं अवमूल्यन नाही तर काय? आणि ह्या अवमूल्यनाला तुम्ही मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहात. शिवाय राजकारण उन्नत होण्यासाठी आपला मन विशाल असावं लागतं. सत्तेचा वापर जनतेच्या विकासासाठी व्हावा लागतो. परंतु तुम्ही सत्ता उद्योगपतींसाठी राबवता, बिल्डरांसाठी राबवता, कारखानदारांसाठी राबवता. तुमची सत्ता गोरगरिबांसाठी राबवली जाते अशातला भाग दिसतच नाहीये. मग तो शक्ती प्रकल्प असतो, शक्ती मार्ग प्रकल्प, शेतकऱ्यांनी मागणी केलेली नाही सुद्धा तो रेटला जातो. याचा अर्थ गरज नसताना, जनतेची मागणी नसताना जेव्हा एखादा प्रकल्प येतो तर तो प्रकल्प जनता धार्जिणा नसून उद्योगपती धार्जिणा असतो. त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या पैशाची देवाणघेवाण होते. जेव्हा अशा प्रकारचे सत्ता तुम्ही राबवता तेव्हा राजकारण उन्नत नाही, राजकारण अवनत होणार आहे, राजकारणाचं अवमूल्यन होणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, राजकारण उन्नत होण्यासाठी चांगल्या दर्जाचे सहकारी घ्यावे लागतात. भ्रष्टाचारी, बलात्कारी, खुनी, दरोडेखोर, दुसऱ्यांना चेचून मारणारे अशा लोकांना सोबत घेऊन राजकारण उन्नत होणार नाही. अशा लोकांना सोबत घेऊन राजकारणाचं अवमूल्यनच होतं.